मित्रांनो, सुप्रभात, नमस्कार. तुमचा दिवस आनंदात जाओ. हे पहा, हे झाडं लावलेले आहेत. ही कुणी पालिकेनं नाही लावलेली, एक वैयक्तिक एक निसर्गाचा प्रेमी म्हणलं तर चालेल, किंवा एक निसर्गाची आवड असणारा अवलिया, ज्यांचं नाव आहे श्री तानाजी फणसे. यांना कुठल्याही प्रकारचे कुठलीही देणगी किंवा मानधन कुठलंही दिलं जात नाही. फक्त एक शौक म्हणून ह्या अवलियानं हे काम केलेलं आहे. याच्या अगोदरपणे हावरे फंटाशियाच्या बाजूची पण सर्व झाडं जगवण्याचं काम यांनी केलं. दुसरी गोष्ट म्हणजे पुढारी भवनचं जे गार्डन आहे तेही यांनी डेव्हलप केलं आहे. त्याचा पुरावा स्वतः मी आहे. ज्या दिवशी त्या गार्डनचं उद्घाटन झालं त्या दिवशी पहिला व्यक्ती येणारा मीच आहे. मी स्वतः ह्यांचं काम बघितलेलं आहे. खूप सुंदर आणि खूप छान काम करतात. आता ही जागेमध्ये पूर्णपणे ह्या हव्याकर्सनी किंवा म्हणा या गर्दुल्याने खूप घाण केलेलं होतं. हे बघा, हा परिसर एवढा स्वच्छ केलेला आहे यांनी, आणि इथं खूप चांगली अशी झाडं लावल्यात. खूप छान काम केलेलं आहे. आता थोडासा बाईट त्यांच्या तोंडून पण ऐका. नमस्कार. कालच 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला आणि आपण जवळजवळ 40-50 झाडं लावलीत आणि ती पूर्ण देशी झाडं लावलेली. आज जर बघितलं तर तापमान वाढ, हवामान बदल याच्यामुळे मानव सोडा निसर्गामध्ये प्रत्येक जीव याला त्रास होत आहे. गरमी एवढी वाढली की लोकांना जगणं फार मुश्किल झालं आहे. आज जगाला सगळ्या समस्या भेडसावणाऱ्या आहेत. आपण पर्यावरणामध्ये झाडं जर लावली तर किंचित जो परिणाम होणारा त्याचा इफेक्ट थांबेल. हाच संदेश प्रत्येकाने दिला पाहिजे. नक्कीच येणाऱ्या काळात जे परिणाम आहेत ते सर्वांना भोगावं लागणार आहेत. म्हणून आपण प्रत्येकाने 1-2 झाडं लावावीत आणि निसर्ग वाढवा. त्याच्यामुळे हवामान हे कंट्रोल राहील आणि त्याचे सर्व फायदे सर्वांना मिळतील. आज ही ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. ही ऑक्सिजन देणारी झाडं हा पूर्ण निसर्ग सांभाळला जातो आणि त्याचा फायदा प्रत्येक जीव सजीवाला मिळत असतो. यावर्षी 2026 आणि 2027ला जे नेनो L3 म्हणून एक उष्णतेची मोठी लाट येणार आहे, त्याचे परिणाम पूर्ण जगावर होणार आहेत आणि ते मार्च एंडपर्यंत गरमी वाढणार आहे. हे सगळं बाकीचं हवामान खात्याने सांगितले, संशोधकांनी सांगितले आहे. तर प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपण झाडे लावा. झाडे लावली तर आपण वाचू, जगू, हाच संदेश मी सर्वांना देत आहे. जय पर्यावरण, जय वृक्ष संपदा.